आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावर 6 पदरीकरण गतीने सुरू आहे। डीपी जैन कंपनीच्या वतीने पेटनाका ते शेंद्रे दरम्यान 67 किलोमीटरवरील कामास गतवर्षी प्रारंभ झाला। सध्या कराड येथे कोयना पूल ते नांदलापूर दरम्यान 3.5 किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्याचे काम गतीने सुरू असून सिंगल पिलरवरील उभा राहत असलेला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा युनिक उड्डाणपूल आहे। 6 पदरी असणारा हा उड्डाणपूल 29.5 मीटर रुंदीचा आहे। सध्या या पुलाचे 41 गाळे पूर्ण झाले आहेत। 43 पिलरवर 571 सेगमेंट बसवण्यात आले आहेत। त्यामुळे 1731 मीटरचा उड्डाणपूल पूर्ण झाला आहे। कराडचा युनिक उड्डाणपूल आपण या ड्रोनमधून कसा दिसतोय हे पाहताय। सध्या कोल्हापूर नाक्यापासून आपण सुरुवात केलेली आहे। सध्या या ठिकाणी पिलरचे काम पूर्ण झाले असून ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाका दरम्यान सेगमेंट बसवण्याचे काम सुरू आहे। कराड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकता की कोल्हापूर नाक्यावर पिलर उभारीनंतर इतर कामाबरोबर ढेबेवाडी फाटा ते खरेदी विक्री पंपापर्यंत 19 गाळे सेगमेंट बसवून पूर्ण झाले असून 20व्या गाळ्याचे काम सुरू आहे। या ठिकाणचा 750 मीटरपेक्षा अधिक तयार झालेला हा उड्डाणपूल वरून असा दिसत आहे। या ठिकाणी 20 पिलरवर 266 सेगमेंट बसले आहेत। आपण पाहू शकता हा खरेदी विक्री पंपापासून पुढे ढेबेवाडीपर्यंत तयार झालेला उड्डाणपूल। पुढे ढेबेवाडी फाट्यावर पिलर उभारणीनंतर सुरू असलेले काम आपण पाहू शकता। हा ढेबेवाडी फाटा आहे। या ठिकाणी कृष्णा हॉस्पिटल, मलकापूर, कोयना वसाहत परिसरात अनेक पिलर पूर्ण झाले आहेत। कृष्णा हॉस्पिटलच्या समोरील दृश्य आपण या ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकता। या ठिकाणी सध्या काही पिलर कॅप बसवण्याचे काम सुरू आहे, तर काही पिलर पूर्ण झाले आहेत। या पिलरवरती सध्या सेगमेंट बसवण्याचे काम सुरू झाले आहे। हॉटेल ग्रीन पार्क पासून उड्डाणपुलाच्या पिलरवरती सेगमेंट बसवण्याचे काम ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झाले। तेव्हापासून या ठिकाणी 22 गाळे सेगमेंट बसवून पूर्ण झाले आहेत। पुढील गाळ्यांचे सध्या या ठिकाणी काम सुरू आहे। ग्रीन पार्क ते रिलायन्स पंपापर्यंत 305 सेगमेंट बसवल्याने 971 मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे। एकूणच 3.5 किलोमीटरपैकी 2.25 किलोमीटर उड्डाणपूल सद्यस्थितीला पूर्ण झाला आहे। आपण हे दृश्य पाहू शकता। मलकापूर ते पुढे सेगमेंट बसवण्याचे काम सुरू आहे तिथपर्यंत कराड टुडे न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता। एकूणच 3.5 किलोमीटरपैकी 2.25 किलोमीटर उड्डाणपूल सद्यस्थितीला पूर्ण झाला आहे। त्याचबरोबर या तयार पुलाखालून पिलरच्या दोन्ही बाजूस रस्ता तयार केला गेला आहे। डीपी जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप कुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र कुमार वर्मा तसेच पुलाचे इंचार्ज सौरभ घोष हे कंपनीच्या अन्य इंजिनियर, तंत्रज्ञ व शेकडो कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामास गती देत आहेत। रिलायन्स पंपानजीक सध्या या उड्डाणपुलासाठी सेगमेंट बसवण्याचे काम सुरू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी सध्या सेगमेंट बसवण्याचे काम सुरू आहे।